अरे माझा पायात प्रॉब्लेम आहे धक्काबुक्कीमध्ये. नाही नाही, कोण धक्काबुक्की करणार नाही, धक्का दिला तर मी बुक्का मारी घालू नकोस, तू येच. आणि आज विशेष म्हणजे साहेबांचा मोठा मुलगा बिंदू माधव म्हणजे मोठा भाचा आमचा, आज त्याचा जन्मदिवस आहे. तो पण 24 क्रिसमसच्या दिवशी जन्माला. तेव्हा साहेब बोलले की हां आपल्याकडे क्रिसमस बाबा आले, आणि त्यावेळी त्याचा कौटुंबिक आनंद आणि सोहळा होता, त्याची आज मला खूप आठवण होते. आणि त्याच दिवशी दोघे एकत्र येत आहेत आणि कौटुंबिकदृष्ट्या या सगळ्यांना आनंद मिळतो आहे, ह्याची मला खूप खूप समाधान आहे. बाळासाहेब असते तर, कारण आता दोघंही बंधू त्याच्या आधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत, तुम्ही कसं बघता? बाळासाहेब असते तर आज ते काय म्हणाले असते? नाही, ॲक्च्युली बाळासाहेब असताना वेगळे व्हायलाच नको होते, पण दुर्दैव आहे ते झाले. एवढ्या वर्षाच्या तपश्चर्याने साहेबांची जे मनात शल्य होतं शेवटपर्यंत, जे मला पूर्ण माहिती आहे, पण त्या शल्याला आज त्या दोघांनी तिरांजली देऊन दोघंही एकत्र आले. आणि दोघांच्याही मनामध्ये मराठी माणसाविषयी महाराष्ट्राच्या एकंदरीत जी त्या दोघांची उणी जाणत होती ती दोघांनी दूर केलीत. ह्याच्यात मला आणि खूप आनंद आहे, आणि नक्कीच साहेबांना सुद्धा या गोष्टीचं समाधान झालं. मामा सदैव आशीर्वाद देणार दोन्ही भाच्यांना, तो तर असतोच, पण कशा पद्धतीने देणार? नाही, कशा पद्धतीने त्या आशीर्वादात त्या जन्मापासूनच असतो, पण राजकीय दृष्टिकोनातून असं वाटतं की दोघांची उन्नती व्हावी, दोघांनाही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या सेवेसाठी त्यांचं उर्वरित आयुष्य द्यावं, हीच माझ्या मनात एक इच्छा आणि त्यांच्या आशीर्वाद आहेत. एखादी आठवण काय सांगाल त्यांच्याबद्दलची दोघांची, एक आम्हाला आमच्या खास प्रेक्षकांसाठी? नाही, आठवण बरीच आहेत. मी आता पुस्तक लिहितो त्याच्यात सगळ्यात आठवणीत आहे, आणि ते पुस्तक लिहिताना मी ठरवलं होतं ज्या दिवशी ते एकत्र येतील